मित्रांनो, विदर्भाचे आणि खास करून नागपूरचे रहिवासी असाल तर तोतलाडोह हे नाव तुम्हाला माहीतच असेल. हे फक्त एक धरण नाही, तर ही आहे आपल्या शहराची जीवनदायिनी. कधी विचार केलाय का की आपल्या नळाला येणारे पाणी इतक्या लांबून कसे येते, किंवा आपले घर प्रकाशित करणारी वीज याच नदीच्या प्रवाहातून कशी तयार होते? आज आपण याच भव्य प्रकल्पाबद्दल माहिती घेणार आहोत. तोतलाडोह धरण, ज्याला पेंच धरण प्रकल्पही म्हणतात, हा फक्त एक जलाशय नाही तर ऊर्जा निर्मिती, शेतीसाठी सिंचन आणि पिण्याचे पाणी या तिन्ही स्तरांवर महाराष्ट्राच्या एक मोठ्या भागाला आधार देणारा आधारस्तंभ आहे. चला तर मग या पाणी आणि विजेच्या महाप्रकल्पाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पेंच नदीची ओळख आणि धरणाचा ऐतिहासिक पाया. तोतलाडोह धरणाचा पाया आणि त्याची ओळख समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे धरण पेंच नदीवर बांधलेले आहे, जी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून उगम पावते. सातपुड्याच्या घनदाट महादेव टेकड्यांमधून तिचा प्रवास सुरू होतो आणि ती महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या रामटेक परिसरामध्ये येते. ही नदी पुढे कंधान नदीला मिळते. विदर्भ आणि शेजारच्या मध्य प्रदेशातील पाण्याची आणि विजेची बचत भागवण्यासाठी 1960च्या दशकात एका मोठ्या बहुउद्देशीय प्रकल्पाची कल्पना मांडली गेली, ज्याला पेंच नदी प्रकल्प असं नाव मिळालं. हा प्रकल्प आंतरराज्यीय असल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पाणी आणि वीज वाटपाचा करार झाला. वीज निर्मितीचा खर्च आणि होणारे फायदे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 2:1 या प्रमाणामध्ये वाटले जातात. प्रकल्पाचे काम 1968 ते 1969 मध्ये सुरू झाले आणि मुख्य धरण म्हणजेच तोतलाडोह धरणाचे बांधकाम 1975 ते 1985 या काळात चालले. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सिंचन, औद्योगिक पाणीपुरवठा आणि जलविद्युत निर्मिती हे होते. तोतलाडोह धरणाची रचना त्याची भव्यता दर्शवते. हे धरण ग्रॅव्हिटी डॅम या प्रकारात मोडते, म्हणजे याची रचना स्वतःच्या वजनावर आधारित असते आणि ते पाण्याचा प्रचंड दाब सहन करू शकते. याची उंची जवळपास 74.5 मीटर म्हणजे 244 फूट आहे आणि लांबी 680 मीटर म्हणजे 2230 फूट आहे. या धरणाचा एकूण जलसाठा 1241 दशलक्ष घनमीटर इतका आहे. ही क्षमता फक्त शेतीसाठी नाही तर नागपूर शहराची अनेक वर्षाची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे धरण पेंच टायगर रिझर्वच्या अगदी जवळ आहे, ज्यामुळे हा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. धरणाचा जलाशय आणि हिरवीगार वनराई पर्यटकांना आकर्षित करते आणि वन्यजीवनासाठी एक सुरक्षित अधिवास निर्माण करते. तोतलाडोह धरणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ऊर्जा निर्मिती. धरणाच्या पायथ्याशी जमिनीखाली पेंच जलविद्युत केंद्र उभारले आहे. या केंद्राची एकूण स्थापित क्षमता 160 मेगावॅट आहे, ज्यामध्ये प्रत्येकी 80 मेगावॅटचे 2 जनरेटर आहेत. वीज निर्मितीची प्रक्रिया अगदी साधी पण प्रभावी आहे. धरणात साठलेले पाणी एका मोठ्या पाईपलाईनमधून प्रचंड वेगाने टर्बाईनवर सोडले जाते. पाण्याच्या दाबामुळे टर्बाईनची पाळती वेगाने फिरतात आणि या टर्बाईनला जोडलेल्या जनरेटरमधून वीज तयार होते. हा प्रकल्प पूर्णपणे क्लीन एनर्जी निर्माण करतो, जो पर्यावरणासाठी उत्तम आहे. वीज निर्मितीनंतर वापरलेले पाणी वाया जात नाही, तर ते पुढे सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पात्रात सोडले जाते. तोतलाडोह धरणाचे सर्वात मोठे कार्य म्हणजे नागपूर शहराला पाणी पुरवणे. नागपूर, जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे, तिची पाण्याची गरज प्रामुख्याने याच धरणातून पूर्ण होते. ही पाणी वितरण प्रणाली 2 टप्प्यांमध्ये चालते आणि ही खूप विचारपूर्वक डिझाईन केली आहे. पहिला टप्पा तोतलाडोह ते कामठी खैरी. जलविद्युत केंद्रातून वीज निर्मिती झाल्यावर जे पाणी बाहेर पडते ते सुमारे 8 किलोमीटरच्या बोगद्यातून खाली नागपूरजवळ असलेल्या कामठी खैरी धरणामध्ये साठवले जाते. हे धरण मुख्य जलाशयातून येणाऱ्या पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते. दुसरा टप्पा आहे कामठी खैरी ते उपभोग क्षेत्र. कामठी खैरी धरणापासून पाणी पुढे 2 मोठ्या कालव्यांमध्ये वितरित केले जाते. यातील उजवा कालवा मुख्यत्वे नागपूर शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वापरला जातो. नागपूर महानगरपालिका शहराच्या वार्षिक पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी याच पाण्यावर अवलंबून असते. या व्यतिरिक्त खापरखेडा आणि कोराडी येथील मोठे औष्णिक वीज प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी लागणारे प्रचंड पाणी सुद्धा याच प्रणालीतून दिले जाते. तोतलाडोह धरणामुळे विदर्भातील शेतीला मोठा आधार मिळतो. कामठी खैरी धरणातून जाणारा डावा कालवा पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील भागांना पाणी देतो. साधारण 33 किलोमीटर लांबीच्या या कालव्यामुळे नागपूर आणि भंडाऱ्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित होते. रब्बी हंगामात तर कालवा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. पाण्याची उपलब्धता चांगली असली की दोन्ही पिके घेणं शक्य होतं. मित्रांनो, तोतलाडोह म्हणजेच पेंच धरणाने जलविद्युत, नागपूरचं शहराचं पाणी, औष्णिक वीज केंद्र आणि शेती सगळ्यांना फायदा मिळतो आहे. पण या पाण्याचा योग्य वापर आणि जलसंवर्धन खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.